ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते, शब्दे जयांच्या समाधान टिकते. या ब्रह्मचैतन्य दयानिधीते, साष्टांगमी वंदे एकाग्रचित्ते. सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते, शब्दे जयांच्या समाधान टिकते. त्या ब्रह्मचैतन्य दयानिधी ते, साष्टांगमी वंदे एकाग्रचित्ते. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री राम स्वरूप, श्री महाराज स्वरूप आणि श्री संत स्वरूप अशा आपणा सर्वांना मी मनपूर्वक वंदन आणि निरूपणाला आरंभ करतो. आपल्याला काहीतरी ऐकायचं असावं, त्यांना काहीतरी सांगायचं असावं, म्हणून हा निरूपणाचा योग त्याने आणला असावा आणि नामसाधनेच्या अभ्यासामध्ये हा भाग समाविष्ट झाला असावा असं मला नम्रतेने वाटतं. यात जे दोन शब्द वापरले की आपल्याला वंदन केलं ते श्रोत्यानं, आपल्याकडे हा काही नुसतंच दाखवण्याचा भाव नाही. हे मनापासून जे वाटलं ते आपल्याला सांगितलं. ते कशाच्या अभ्यासावर सांगितलं, कोणता विचार करून सांगितलं ते आपल्यासमोर सांगतो. पहिल्यांदा तैत्तिरीय उपनिषदामध्ये ज्या वेळेला विद्यार्जन होतं त्यावेळेला जाताना आपलं जीवन कसं चांगलं जगावं सर्व बाबतीत ते सांगण्यासाठी काही आज्ञा दिलेल्या आहेत. त्यातल्या काही प्रसिद्ध आहेत, काही विशेष प्रसिद्ध नाहीत. काही आज्ञा दिलेल्या आहेत, आपल्याला त्याची कल्पना असेल. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आपल्याला कल्पना असेल की आईला देवासमान मान असं सांगितलेलं आहे, वडिलांना देवासमान मान सांगितलेला आहे. शेवटी अतिथी देवो भव म्हणलेला आहे. अजून बऱ्याच तपशिलात उपदेश केलेला आहे. आपल्याला ज्यांना जिज्ञासा असेल त्यांनी तो अवश्य वाचावा. आजचं जीवन सुद्धा आनंदी करायला तो उपदेश आपल्याला क्षणोक्षणी गरजेचा आहे हे आपण वाचल्यावर लक्षात येईल. एवढंच फक्त त्याबद्दल सांगतो. मी क्षणभर विचार असा केला की जर समजा आपल्याला ह्या श्रींच्या कृपेने उपलब्ध झालेल्या सगळ्या ज्ञानाच्या संदर्भात जर अर्जनानंतर काही समोर ठेवायचं असेल तर आपल्याला उपनिषदांची आज्ञा काय राहील. श्रोतृदेवो, म्हणून आपण श्रोत्यांना वंदन केलं. ते केवळ उपनिषदकारांची दिशा म्हणून केलं, ते काय म्हणाले असते असं वाटून त्यांच्याशी तादात्म्याने केलं म्हणून वंदन केलं. दुसरा भाग जो बोललो तो निरूपणाचं म्हटलं. प्रवचन मुद्दम म्हटलं नाही. इथे महाराजांचं जी चैतन्योपासना आहे तिचं स्वरूप व्यक्त करणारी प्रवचनं झाली मागे करून. 3 दिवस आपल्याला कल्पना आहे ती आपल्यासमोर ठेवली होती. पण आज जे हे निरूपण सुरू होते ते नाम दिवसाच्या पार्श्वभूमीवर आहे. आपण सर्व नाम आधीच घेत बसलेली मंडळी आहात. आपण सर्वजण मिळून नाम घेत बसलेली मंडळी आहोत. त्यांच्या समोर जे सांगायचं आहे त्याच्यामध्ये तळमळ आहे, मनःपूर्वकता आहे,
नम्रता आहे, आपल्या जीवनाचा अभ्यास आहे, आपण कसं जगतो आहोत, संतांचं जगणं कसं आहे त्याविषयीचं आहे, हे सगळं निरूपणात मोडतं. टू एक्सप्रेस, टू एक्सपाउंड, हे जे सगळं आहे रूपक्रियायाम तद्निरूपण असं म्हटलेलं आहे. तर संतांचं रूप, त्यांच्या क्रिया म्हणजे त्यांचं वर्तन, त्यांचं वागणं, त्यांनी वेळोवेळी त्यांच्या प्रत्यक्ष जगण्यातून दाखवून दिलेल्या गोष्टी ह्या आपल्याला ज्या मार्गदर्शक ठरतात, त्यातून जे आपल्याला जगायला मिळतं ते समोर ठेवणं हे निरूपण आहे. ते आपल्याला महाराजांच्या चरित्रातून मिळो, बाबांच्या चरित्रातून मिळो, तात्यासाहेबांच्या मिळो, जिथून कुठून संतांच्या ठिकाणून ते आपल्याला मिळेल तिथून मिळो, पण ते जगलेलं तत्वज्ञान असतं म्हणून त्याचं निरूपण आहे आणि ते नाम घेणाऱ्यांसमोर आहे. यात निरूपणामध्ये आपलं जे सध्याचं आकलन आहे त्याचा एकमेकांनी मिळून करायचा विस्तार आहे. फक्त आता अडचण अशी आहे की आपण अशा पद्धतीने बसलो आहोत की चर्चा करून बोलता येत नाहीये, एवढी अडचण आहे. पण ती आपण नंतर करू शकतो. यातल्या कुठल्याही मुद्द्याबद्दल आपण नंतर चर्चा करू शकतो. त्यामध्ये सोपेपणा आहे, आपल्या बरोबरीनं शोध घ्यायचा प्रयत्न आहे. आपलंही जीवन चाललेलं आहे तिकडे, संतांचंही जीवन चाललेलं आहे, आपलंही जीवन चाललेलं आहे. ह्या सगळ्या जीवनामध्ये आपल्याला काय आढळते जे आपल्याला आनंदाकडे जायला उपयोगी होईल ते शोधायचा हा प्रयत्न आहे. म्हणून हे निरूपणाच्या शब्द वापरला. आपलं नेहमीचं जीवन सध्याचं हे खरं नीट समजून घेण्याचा विषय आहे. एक वेळ ब्रह्मा आणि माया, विद्या आणि अविद्या नाही कळल्या तरी चालते. ते विवर्त आहे का काय आहे ते आमचं झाला वेदांत करून सगळा. ते त्याच्यानंतरच हे महाराजांचे ते त्यांनी सांगितलं, ते मी आधी सांगितलं होतं ते बरोबर आहे ना म्हणून, तर तेच बरोबर आहे. महाराज जे म्हणले, जे प्रवचनात येऊन गेलेले आहेत त्यांच्या, ते जे येऊन गेलेले तोच शेवटी अंतिम सिद्धांत आहे. तेच सोप्यात सोपा वेदांत आहे आपल्या दृष्टीनं. तर आपलं जे नेहमीचं जीवन आहे त्याचं प्रतिबिंब त्यात उमटतं. आज प्रवचनं जवळची वाटतात ती जी आहेत ती आपल्याला एवढ्यासाठी वाटतात की आपल्याला जे घडतं ते त्यात कुठेतरी दिसतं. तसं आपल्या जीवनातल्या अभ्यासाची गरज आहे, मग त्यांच्याही जीवनाच्या अभ्यासाची गरज आहे. त्या दृष्टीनं आपल्याला एक वेळ हे सगळे सिद्धांत नाही कळले तरी चालेल, पण माझं जीवन जे चाललंय त्यात मला समाधान काय आहे, त्यात अशांती कुठं आहे, त्यात अस्वस्थता कुठे आहे, त्यात निराशा कधी येते, ती काय येते, त्याची उत्तरं संतांच्याकडे गेलं तर काय मिळतात, महाराजांकडे गेलं तर काय मिळतात, त्यांनी काय पद्धतीनं जगले अशा प्रसंगामध्ये, त्यांनी काय वागून दाखवलं, हे जर आपल्याला समजून घेता आलं तर ते आपल्याला जास्त उपयोगी होईल. जे महान तत्वज्ञ आहेत त्यांनी ग्रंथांपेक्षा जीवनाचा अभ्यास जास्त केलेला आहे एवढं सांगतो. मग ते अरविंद असोत, गुरुदेव असोत, रमण असोत, त्यांनी जीवनाचा अभ्यास जास्त केला. आपल्या स्वतःचं जीवन जे चाललेलं आहे त्याचा अभ्यास जास्त केला. त्यांनी ते जे ग्रंथ होते त्यातल्या काही ग्रंथांचा अभ्यास केलेला नाही. महाराजांनी स्वतः म्हटलं नाही मी 4 इयत्ता शिकलेलं म्हणजे मला काही तुम्ही विद्येचा गंध नाही म्हणाले, आपल्याला माहिती आहे. आणि तरी सुद्धा त्यांचंच आपल्याला आजही ऐकावंच लागतं, खरं ठरतं, समाधान देतं. याच्यापेक्षा आणखीन विद्याभ्यासाची पूर्वी किंवा कमीपणा काय सांगावा तो आपला आपण ओळखू शकतो. कारण त्यांना जीवन सापडलं, जीवनाचा अर्थ सापडला. आपण जे जगतो आहोत त्याच्यात कुठे अडचण आहे ती सापडली आपल्याला. जसं याच्यामध्ये काही झालं म्हणजे फॉल्ट सापडला की लगेच करंट सुरू झाला, नाही ते एकदम शांत सगळं, काही पोचत नाही कुठेपर्यंत. इथून बोललोय पण आपल्यापर्यंत पोचत नाही. याचं कारण का, तर ते त्याच्यामध्ये नाहीये प्रवाह. तो प्रवाहातला एकदा त्यांना अडचण जर दूर झाली तर इथून कितीही ते लांबपर्यंत जाऊ शकेल. हे जसं घडतं तसं त्यांना जीवनातले आपल्या बरोबर अडचणी लक्षात आलेल्या आहेत. त्यांच्या चरित्रामधून, त्यांच्या जीवनामधून त्या दिसतात. त्यामुळे आपल्याला सुद्धा जर आपली थोडीशी तयारी असेल तर आपल्या जीवनाचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. या महापुरुषांनी तेच केलेलं आहे. ते आपण समजून घेतलं तो उपयोग होईल असं मला वाटतं. आता हे करायचं कशासाठी, तर आनंदाच्या अनुभवासाठी. आता अनुभव जर म्हटलं तर त्याचा क्रम आहे की मनुष्य वाचन करतो किंवा श्रवण करतो. म्हणा पहिल्यांदा वाचन येत नाही, आधी क्रम जर पाहिला तर आधी श्रवण करतो. का तोपर्यंत वाचनाची विद्या नाही आहे, त्यामुळे श्रवण आहे. श्रवणाने वाचन केलं, वाचनानंतर आकलन झालं, माणसाला
टप्प्याटप्प्याने जातो मनुष्य, आणि जावा तर तो बरोबर त्या मुक्कामाला जाऊन पोचतो. तर त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा श्रवण करावं, वाचन करावं, संबंधित काय असेल ते. फार मोठ्या विद्याभ्यासाची गरज नाही, समाधानाची विद्या आपल्याला सापडली म्हणजे झाली. कारण आपल्याला तेवढ्याच गरज प्रपंचामध्ये आहे आज, आणि महाराजांना आपल्याकडून तेवढीच अपेक्षा आहे मूळ. तिचं साधन म्हणून नाम सांगितलं. तर त्या दृष्टीनं आपण हा जो क्रम आहे श्रवण केलं, श्रवण केल्यानंतर वाचन केलं, वाचन केल्यानंतर त्याचं आकलन करून घेतलं, समजून घेतलं. म्हणून परमार्थ सुद्धा समजून करावा. वाटेत जाता जाता महाराज नेहमी अंडरलाईन करत असतात, त्याच्यावर खूण करत असतात की समजून करा, समजून करा. तर ते आकलन केलं. आकलनानंतर कृती केली. टप्पे आहेत सगळे. आकलनानंतर कृती केली आणि कृतीमुळे परिवर्तन झालं. आता यातला कुठलाही टप्पा राहिला तरी पुढचं काम होणार नाही. एखादा समजा श्रवणच करीत राहिला, पुढचं काम होईल नाही होणार. मुलाला समजा बाजारात भाजी आणायला सांगितली, 1 वेळ सांगितलं, 2 वेळ सांगितलं, 3 वेळ सांगितलं, त्यांनी श्रवण केलं. पुढे त्यांनी काही केलं नाही, आपल्याला सांगण्याचा काही फायदा आहे का? नाही. त्याच्या दृष्टीनं काही होणार आहे का फरक? काही नाही. आई वडिलांचं काही काम होणार आहे का? काही नाही. ते स्वतःच त्याला जाऊन करावं लागणार. इतकं श्रवणाच्या टप्प्यापासून अडकलेलं काम आहे. एखादा वाचतच सुटलाय, तो वाचतच सुटतो. जगामध्ये ग्रंथ एवढे आहेत, त्याचं काय वाचन संपेल? शक्यता आहे? आज जगातले नुसतं तो एन्सायक्लोपीडिया समोर ठेवला तर शक्य नाही त्याला आयुष्यात संपवणं, अशा अवस्था आहे. त्यामुळे वाचन वाचनाच्या मर्यादा घेऊन येतं, श्रवण श्रवणाच्या मर्यादा घेऊन येतं. प्रश्न राहतो तो तिथे आकलनाचे, समजून घेण्यापासून आहे. थोडंसं असलं आणि ते जरी समजून घेतलेलं असतं तर जास्त उपयोगी पडतात. कारण जे आपण अन्न तर रोज खातो, साध्या आपल्या व्यवहारातलं आपण उदाहरण घेऊ. आपण तर रोज जेवतो आहोत, खातो आहोत. त्यातलं आपल्याला काय उपयोगी पडतं? कुठलं अन्न उपयोगी पडतं? जे पचनीय पडतं ते उपयोगी पडतं. कुठलं त्याचा आपल्याला काय उपयोग आहे? जे पचनी नाही पडलं त्याचा उपयोग नाही. जे पचनी पडतं शक्ती वाढवतो माणसाची. त्यामुळे जे पचनी पडेल ते शक्ती वाढवेल. तर पचनी पडायला इकडे आकलन पहिल्यांदा, आणि नंतर त्याची कृती. पचनाची कृती आहे, त्या कृती घडत असतात, आपल्याला कळत नाही म्हणून सगळं ठीक आहे. पण ज्या क्षणी त्यात होत नाहीशा होतात त्यावेळेला आपल्याला धाव घ्यावी लागते. एवढं खरं. त्या नकळत होतात म्हणूनच ठीक आहे. पण जर का समजा आपल्याला जर ते सगळं करायचं असतं काम, तर ते ऑफिस मधलं काम दुप्पट केलेलं परवडलं असतं. असलं काम चालू आहे. जे शरीर विज्ञानातली माणसं आहेत त्यांना माहिती असेल बरोबर की हे काम काय पद्धतीनं चालू आहे, किती पातळीवर चालू आहे. आज याची जर कल्पना घ्यायची ठरवली तर कठीण आहे आपल्याला. ती इतकी कल्पना व्यापक आहे. तर तसं याच्यामधलं जे समजून घेण्याचं काम आहे ते थोडंसंच असतं. ते थोडं जरी समजून घेतलं आणि एकदा जर लक्षात आलं की काय करायचं आहे तर कृती ठरते. कृती केली की परिवर्तन होतं. मुलांनी आपलं ऐकलं, एक समजा आपण त्याला काम सांगितलं, आज मगाशी सांगितलं तसं एक भाजी आणायला सांगितली, त्यांनी त्याच्या सगळ्या व्यापामध्ये लक्षात ठेवलं. ते मनन करावंच लागतं, त्याचं आकलन समजून घ्यावं फक्त काय सांगितलं आणायला आणि आपण काय आणतोय याचं भान पाहिजेच. त्यांनी काय सांगितलं होतं सकाळी आणि आपण संध्याकाळी काय घेऊन जातोय हे भान पाहिजेच. म्हणजे त्याच्यामध्ये कितपत स्मरणाची गरज आहे. तर ते काम केलं. त्यानंतर येताना ते जे त्यांनी सांगितलं होतं तेच तो येताना घेऊन आला आणि ते जर त्यांनी त्यांच्या समोर ठेवलं, कृती केलेली आहे. आता परिवर्तन दोघांच्यातही आहे. एक याच्या दृष्टीनं त्याचं कर्तव्य त्यानं केलं म्हणून त्याला एक पायरी पुढे चढवलेलं आहे महाराजांनी. जे परमेश्वर एक पायरी पुढे चढवतो कर्तव्य पालनामुळे, यांनी केलं काम. आणि आई वडील ज्यांनी कोणी सांगितलं असेल ते आनंदाची एक पायरी चढतात. माझं ऐकतो, बरं वाटतं की नाही? सामान्य प्रपंचिकाच्या अपेक्षा नाही ऐकलं तर त्रास होतो ना, मग ऐकल्यावर आनंद होतो ना. मग ते परिवर्तन आहे आपल्यातलं. आपल्या दृष्टीनं आपल्याला आनंदात परिवर्तित व्हायचं आहे. हे सगळं अभ्यास आपण का करतो? तर आनंद मिळावा म्हणून करतो. कारण ते शेवटी आपल्या जीवनाचं ध्येय आहे. आणि महाराजांनी नेमकं तेच आपल्याला गाठून दिलेलं आहे. तुम्ही कसंही कुठूनही शोधा, महाराज बरोबर समाधानाला नाही तर आनंदाला आणून ठेवतात सगळे शेवटी. तर ते समाधानाला त्याने आणून ठेवलंय. ते कसं आणून ठेवलंय त्याच्यासाठी थोडासा अभ्यास पुरेसा आहे. आज आपल्याकडे जेवढा वेळ आहे तेवढ्याच करण्यात अभ्यास करू, फार नको, पण थोडासा अभ्यास पुरेसा आहे. आज आपण अगदी सुरुवात करायची म्हणून आज या निरूपणाची सुरुवात करतो. आता आपण किती काळ काढणार ते ठरवणार महाराजांनी आपण. तर त्याच्यातली एक पहिलं हे मूळ सुरुवात म्हणून आपण हे करतो. आज पण इथे नाम दिवसासाठी महाराजांकडे अतिथी म्हणून एक घटना घेतली. घरात आपल्या घटना घडतात ना, त्याच्यामध्ये नाही का अभ्यास करत, कोणाचं चुकलं, मग कोण बोलताना चुकलं, मग पहिला शब्द कोणाचा चुकला, मग कशामुळे काय झालं, आपण नाही का शोधून काढत घरामध्ये. तेच आहे ते, तो अभ्यासच असतो. फक्त फार काही निष्पन्न होत नाही त्यातनं.
ह्या अभ्यासातून निष्पन्न होतं. कारण हा परमार्थाचा आहे, शास्त्रशुद्ध आहे, त्याच्यामागे महाराजांचा अनुभव उभा आहे, संतांचा अनुभव उभा आहे. त्यामुळे त्याचा उपयोग आपल्याला एक सूत्र मिळालं तरी कायमचा होणार असं आहे. म्हणून आपण अभ्यासासाठी एक छोटीशी घटना घेतली आज की आज आपण अतिथी म्हणून इथे आलो, नाम घेण्यासाठी आलो. आपण दिवसभर नाम घेण्याचा मनापासून प्रयत्न केला. 4 वाजेपर्यंत, आता 3:30 ला चहाची सुट्टी होईपर्यंत आपल्याकडून जेवढं झालं तेवढं प्रत्येकाने नाम घ्यायचा प्रयत्न केला. आपण अतिथी म्हणून आलो. अतिथी शब्दाच्या व्याख्येमध्ये बसत नाही, थोडंसं हे मान्य मला. विद्यमान अतिथी असे 6, ज्याला ज्याची तिथी ठरलेली नाही त्याला अतिथी म्हणतात. म्हणजे आपल्याला माहितच आहे, मी काय सांगावं आपल्याला, पण आपली तिथी ठरलेली होती. हा ठीक आहे, तेवढा भाग सोडला तर बाकी सगळं अतिथीचा कार्यक्रम झालेला आहे. कारण ज्याने आतिथ्य करायचं त्याने ते केलेलंच आहे. त्याने आल्यापासून आपण पाहिला असेल तर तो चहा झाला, नाश्ता झाला, आपल्याला प्रसाद झाला, विश्रांतीची व्यवस्था झाली, जपाची सुविधा झाली, फॅन लागलेले आहेत, लाईट लावलेले आहेत, सगळी यंत्रणा आहे, श्रवणाची सुविधा आहे, सगळ्या सुविधा त्यांच्याकडून. ज्याने आतिथ्य करायचं त्यांनी काही ठेवलेलं नाही. आपण आपल्याकडून नाम घ्यायचा प्रयत्न केला. एक घटना फक्त आपण अभ्यास आहोत. आपण कुणाकडे, आपण ह्या घटनेचा अभ्यास करायचा आहे छोट्याशा, तर आपण कुणाकडे अतिथी म्हणून आलो हा विचार करायचा. आपण कुणाकडे अतिथी म्हणून आलो, अतिथी कोण, ते ज्यांच्याकडे आपण आलो ते आपलं आतिथ्य करणारे कोण, कोणाकडे आपण अतिथी म्हणून आलो. तर सोपं उत्तर आपलं महाराज आहे. ते तर बरोबरच आहे, कारण त्याच्यापेक्षा उत्तर नाही आला काही. तर आदरणीय विश्वस्तांच्या किंवा सेवेकऱ्यांच्या किंवा इथल्या मंडळींच्या यांच्या रूपाने त्यांनी काम केलं, पण आपण महाराजांकडे अतिथी म्हणून आलो. हे तर आपलं उत्तर सरळ सोपं सांगण्यासारखं आहे. आता हे बरोबर आहे, पण आपण ज्यांच्याकडे आलो त्यांना नुसतं महाराजांकडे आलो असं म्हणून संपण्यासारखं नाही येते. म्हणून आपल्याला विचार करावा लागतो. महाराजांकडे आलो हे महाराजांकडे आलो 2 शब्दाचं उत्तर आहे त्याचं. पण महाराजच स्वतः असं म्हणाले की आपण ज्या साधूकडे जातो किंवा सत्पुरुषाकडे जातो ते काय म्हणून जातो हे आपल्याला कळत नाही असं महाराज म्हणाले. पदरचं म्हणून नाही, आपण काढून पाहिलं तरी चालेल. काय म्हणून जातो हे कळत नाही. आपण ज्या साधूकडे जातो तो बाह्यांगामध्ये नसतोच, तो बाह्यांगामध्ये नसतोच हे आपल्याला कळू शकेल. आपण सोपी व्याख्या दिलेली एक, आपण जितके बाह्यांगामध्ये नसतोच म्हणजे काय, तर आपण जितके सहजपणे प्रापंचिक असतो, जितका जो सहजपणे भगवद्रूप असतो तो ते सत्पुरुष. तेव्हा महाराजांनी त्यांची व्याख्या करून दिलेली आहे आपल्याला. आपण ज्यांच्याकडे आतिथ्य घ्यायला आलो ते काय आहे याची थोडीशी कल्पना यावी म्हणून ही त्यांचीच व्याख्या आपण घेतलेली आहे. त्यांचं स्वतःचं म्हणणं असं आहे आणि ते लक्षात घेण्यासारखं आहे की आपण त्यांच्याकडे आलो बरोबर आहे, पण आपण जितके सहज प्रापंचिक असतो तितके जे सहज भगवत रूप आहेत. आपण सहज प्रापंचिक आहोत असं आपल्याला वाटतं का, आधी हा प्रश्न आहे. खाली बसलो तरी सुद्धा सतरंजी कुठल्या प्रकारची आहे, चपला कुठे काढाव्यात, सांभाळल्या जातील का नाही, इकडे काय परिस्थिती आहे, डेकोरेशन कोणतं आहे, फॅन कोणत्या प्रकारचे आहे, आपल्याकडचे कसले आहेत, ही लाईट कोणत्या प्रकारचे आहेत, आल्यावर बाहेर येता येता दुकानं दिसली तर काही नवीन आले का. प्रापंचिक मनुष्याचे विषयात मन आपल्याला असं, त्याला महाराजांपेक्षा डेकोरेशन दिसेल, त्याला लाइटिंग दिसेल, त्याला हे कुठे मिळेल ह्याची चौकशी करावीशी वाटेल, कुठून आणला असेल असं वाटेल. हा प्रापंचिक माणूस. कारण प्रापंचिक मनुष्य विषयात गुंतला असतो. त्याच्या आता इथे डोळ्यांचे विषय आहेत, कोणाच्या कानांचे विषय आहेत, प्रत्येकाच्या आपापल्या पद्धतीनं प्रापंचिक मनुष्य किती आहे तर सहज प्रापंचिक असतो. यात काही वेगळं केलं असं त्याला वाटतही नाही. हे काही वेगळं केलंय का, हे काही वेगळं केलं असं त्याला वाटतच नाही. तो म्हणतो जाता जाता दुकान दिसलं म्हणून चौकशी केली. आता जाता जाता जरी दिसलं, अशा जाता जाता अनेक गोष्टी दिसतात म्हणून काय आपण थांबावं असं थोडंच आहे. पण प्रापंचिक स्वभाव आहे त्यामुळे जाता जाता वळता वळता दुकान दिसलं म्हणून चौकशी केली, जाता जाता मनुष्य भेटला म्हणून विचारलं, नुसती कुशली नव्हे, ज्याला काहीतरी, तो प्रापंचिक. तेव्हा हे जे आहे ना ते त्याचं काम आहे, तो सहजपणे प्रपंच. तसं जो सहजपणे भगवत रूप आहे त्याला हा प्रपंच सुचत नाही असा पटकन, त्याला परमार्थ सुचतो. महाराजांना रामच सुचतो, प्रत्येकाच्या ठिकाणी तेच दिसतं. तर हे जे भगवत रूप आहे त्यांच्याकडे आपण आलो. आता हे अभ्यास करायला आपल्याला सोपं, अगदी सोपं सगळ्यात काय असू शकेल. आपण सकाळी आज एका श्लोकाच्या महाराजांचा जय जयकार करून सुरुवात केली.
जयाचा जनी जन्मनामार्थ झाला. आपण सगळेजण आपापल्या ठिकाणी ते म्हणत असतो, जयाचा जनी जन्मनामार्थ झाला. आपण पाहावं की ज्यांच्याकडे अतिथी म्हणून आलो त्यांचा जन्म नामार्थ झालेला आहे. नामार्थ, एखाद्याचं आयुष्याचं ध्येय केवळ तेच असतं, त्याला त्यासाठी जन्माला आला असं म्हणतात. नामार्थ केवळ तेच आहे, नाम हेच आहे, बाकी काहीही नको आहे असं आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या जी सामाजिक कार्य चालतात त्यावेळेस नाही का म्हणत, तो त्या वन्य पशूंसाठी जन्माला आला, हा त्यांच्या कार्यासाठी जन्माला आला, हा दळणग्रस्तांसाठी जन्माला आला, अमक्यासाठी आला असं नाही का म्हणत आपण. त्या वेळेला त्या कार्यार्थ तो जन्माला आला. आता ही मोठीच कार्य आहे. आपल्याला यामधून फक्त समजून कसं घेत जायचं एवढ्यासाठी हा श्लोक समोर ठेवलाय की जन्म नामार्थ झाला, बरोबर आहे. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं नामापलीकडे त्यांच्या आयुष्याचं कार्य किंवा ध्येय काही नाही. ज्याने सदावास नामार्थ केला, वसती स्थान काय तर नाम. म्हणून आपण नाम घेत होतो तर आपल्या बरोबर महाराज आहे त्याची खात्री, कुठे घेत असाल तिथे खात्री आहे. कारण त्यांची वसती स्थान ते आहे, स्वतःच स्वतः त्यांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. ते आपल्याला तेच या श्लोकामध्ये प्रतिबिंबित झालेलं आहे. त्यांनी सांगून ठेवलं ना, आपण तेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळवी कोण, हे शेवटचा आपल्याला आदेश आहे ना. शेवटचं हेच म्हणणं हेच आहे ना महाराजांचं, की जिथे नाम आहे तिथे मी आहे, तिथे माझे प्राण आहे, तिथे मी नाही, माझे प्राण आहे. सर्वात जास्त मोलाची गोष्ट माणसाकडे काय असेल तर प्राण. त्यामुळे त्याची एवढी काळजी करायची वेळ येते आपल्याला. जरा खालीवर झाला प्राण तर सुचत नाही होतं, तर ते जे प्राण ते जो नाम घेतो तिथे आहेत असं त्यांचं म्हणणं. म्हणजे ही मनात राहणारी गोष्ट आहे. आपण आता जर पाहिलं तर कार्यार्थ जन्म झाला म्हणजे देह त्याच्यासाठी झाला, सगळा देह. आपण जे म्हणतो ना काया वाचा मने, तसं काया मने आणि इथे वाचा. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. मुखात काय सतत नामाच्या विषयी बोलणे नाही, काय बोलायचं असेल तर नामाविषयी बोलायचं. आता सहज आपण हे जे घेतलेलं उदाहरण आहे, थोडस आपण इकडे शेवटी आपण जय जयकार केला, बरोबर. जय जयकार तर एका परीने जय जयकार करणं सोपं आहे. शेवटी नमस्कार द्या ब्रह्मचैतन्य मूर्ती म्हटलं आपण, ब्रह्मचैतन्य रूपाने साकार झालेल्या या महापुरुषाला माझा नमस्कार असो असं आपण म्हटलं, जय जयकार केला. पण नमस्कार करणं इतकं सोपं नाही. आपला परवा विषय झाला, आपल्याला माहिती असेल की नमस्कारामध्ये 2-3 गोष्टी येतात. एक आत्यंतिक आदर येतो, दुसरं त्यांची आज्ञा विचारायचं काम येतं, आणि ती पाळण्याची जबाबदारी येते. त्यांना नमस्कार केला. नमस्कार कोण केला? आपण आता आपलं जीवन बघायचं याच्यातनं. तर त्यामुळे हे त्यांचं झालं स्वरूप काय आहे थोडंसं लक्षात आलं. आपल्या पुरतं लक्षात यायला एवढा एक श्लोक पुरेसा आहे. स्वरूप लक्षात येणे ही फार मोठी गोष्ट आहे. पण आपल्या पुरतं कळायला, आपल्याला आचरणात आणायला आज विचार केला तर एवढासा छोटासा श्लोक पुरेसा आहे की जो आपण नेहमीच म्हणतो. तर अभ्यास करायची गरज त्यासाठीच पडते की हे आपण नेहमी म्हणतो आहोत, त्यात त्यांना आपण जो नमस्कार केला त्यामध्ये आपला आत्यंतिक आदरभाव, त्यामध्ये त्यांची आज्ञा किंवा उपदेश विचारण्याची मनाची तयारी आणि ते पाळण्याची आपली जबाबदारी, हे सगळं आपलं त्यात आहे का तर आपण डोकं टेकले. नाहीतर ते नाही, नाहीतर बाह्यात करे ते काय आहेत. शेवटी बाहेर काही नमस्कार हात जोडला की करता येईल, भाव असेल तर नमस्कार. म्हणजे तो भाव कोणता आहे, ते इतक्या गोष्टी त्याच्यात आहेत. त्या 3 गोष्टीमधली आपापल्या ठिकाणी संतांच्याकडे आरसे ठेवलेले आहेत, ज्याने त्याने आपलं प्रतिबिंब पाहावं. आणि इथल्या आरशाचा पारा उडालेला नाही, महाराजांनी सांगितले, आपल्या लक्षात असेल. इथल्या रामाच्या आरशाचा पारा उडालेला नाही, त्यामुळे दिसले तर माझंच प्रतिबिंब मला दिसेल की अरे महाराजांकडे मी आलो, जय जयकार केला. उलट्या बाजूने जाऊ तर जय जयकार केला मी त्यांचा, पण त्यांची आज्ञा मला काय आहे, माझ्या ठिकाणी आत्यंतिक आदरभाव आहे का, जो अपेक्षित असेल. आपल्याला आत्यंतिक आदरभाव म्हणजे काय कळू शकतो म्हणून त्यावर काही बोलत नाही, पण त्यांची आज्ञा मला काय आहे ती मी विचारली आहे का, किंवा ती माझ्यासमोर आली आहे का, किंवा ती माझ्यासमोर लावलेली आहे का, की हे माझं मागायची त्यांची आज्ञा आहे आणि त्यानुसार मी माझं काम करणार आहे. खेळायचा प्रपंच मानावा, पण डोक्यातनं जात नाही दुपारी काय झालं ते, संध्याकाळी सुद्धा, दुसऱ्या दिवशी सुद्धा, हो की नाही. आपण म्हणले खेळायचा प्रपंच मानावा, मग खेळायचा मानावा, तर मग हे खेळातलं आत्ता कुठे आलं, ते काल घडलं होतं. ते कालचा खेळ काल मोडला, मुलं नाही का खेळ मोडून निघून जातात, हाक मारले आणि निघून गेले. ते काय बदुकले असो, ते काय वाटेल ते केलं, स्वयंपाक केलेला असो, काय केलेलं असो, ते आहे तिथे टाकलं, कारण तो खेळ आहे. ती भातुकली आहे, ती खेळ आहे, ही जाणीव ठेवून ते मनापासून खेळतात. पण आईच्या हाक आल्यावरच खबर देते ते
हे काय आहे, हे माझ्यासमोर त्यांची आज्ञा आहे. अशा आज्ञा खूप आहेत त्यांच्या आपल्याला. तर त्यातल्या मला किती मी समजून घेतल्या असतील आणि किती मी पाळायला घेतल्या असतील. मी म्हटलं ते तसं आहे की आकलन आहे, मग कृती आहे आणि मग परिवर्तन आहे. हे पुढचं काही झालं नाही तर श्रवण होईल. म्हणून हे सगळं आपल्याला आपण समजून घेतो आहोत. फक्त की समजून तरी घेऊ, आणखीन आपण बरोबरच घेणार आहोत. आपल्याला आणखीन काय सुचत असेल तरी आपण सांगा, ते समजून घेऊ. पण एवढं आहे त्याच्यामध्ये, एवढं नक्की की ह्यात आपला आत्यंतिक आदरभाव आहे. जे जय जयकार केला त्याच्यात आज्ञा त्यांच्या विचारण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि त्याचबरोबर त्या पालन करण्याची सुद्धा जबाबदारी आहे. एवढं जय जयकारात आलं नसत्या. आता ते शेवटी आपण जे म्हटलं काया वाचा म्हणे, तसं त्यांची देह धारण केला तो नामासाठी वापरलेला आहे, केवळ झिजवलेला, अक्षरशः नामासाठी झिजवलेला आहे. महाराज म्हणले ना, तुम्ही फक्त नाम घ्यावे, या पलीकडे माझी कुणाकडून काही अपेक्षा नाही. ते खरंय ना. त्यांना जर करायचं नुसतं मिळवायचं असतं तर काय वाटेल ते मिळवता आलं. काय जगामध्ये बुद्धिमान आणि शक्तिमान माणसाला काय शक्य असेल, पण नाम घ्यावं यापैकी माझी कोणती नाही. आज आपण जेव्हा निघालो, जेव्हा आणि पुढे सुद्धा त्याने आणावं अशी आपली इच्छा आहे. नसेल आपण ज्या ठिकाणी असू तिथे ते घ्यावं अशी आपली इच्छा आहे. ते नाम त्याच्यासाठी, ते त्याच्यासाठी देह झिजवतात. बरोबर. हे एक. हे आता आपल्याला लागू करायचं आहे, कारण हे आपण पाहिलं. आता अभ्यास एका बाजूने झाला. मी कशासाठी जन्माला आलो असं म्हणून जर विचार केला, देह धारण केला, तो कशासाठी धारण केला असा जर विचार केला तर आपल्याला काय सांगता येईल याच्यापैकी. ते नामासाठी धारण करतात. ज्याचा जन्म नामार्थ झाला, ठीक आहे, नामार्थ जन्म झालेला आहे, त्यांचा देह नामासाठी फक्त. माझा देह नामासाठी आज आता कधीतरी, म्हणजे तो देह नामासाठी किती वापरला हे आता आरशातच पाहिजे आपला. आपण ज्याने त्यांनी पाहावं किती वापरला तेवढ्या प्रमाणात महाराजांचं काम आपण करतो. तेवढ्या प्रमाणात आपण त्यांच्या आहोत. आपण त्यांच्या आहोत, पण किती प्रमाणात आहोत? जितक्या प्रमाणात हा देह वापरला असेल तेवढ्या प्रमाणात. मग आता जर मला माझं उत्तर सहजपणे सांगता येईल तर मी तर काय सांगेन, मी प्रपंचार्थ जन्माला आलो, नामार्थ होईल. आजपर्यंत जर नक्की कुठलीही गोष्ट सकाळी उजाडल्यापासून कोणत्याही दिवशी कधीही नक्की केली असेल अशी काय असेल तर प्रपंच आहे. काही लोक काळजीसाठी जर जन्माला येतात, सकाळपासून काळजी, पाणी येईल की नाही काळजी, उठेल का नाही काळजी, गजर होईल की नाही काळजी, काय काळजी काय अंत नाही. त्याच्यासाठी जन्माला येतो, एखादा काळजीसाठी जन्माला येतो. झोपेपर्यंत काळजी, कारण पुन्हा झोप लागेल का नाही ही काळजी. शेवटी काळजीला काय आहे, प्रमाण काय आहे, अंत कुठे आहे, कुठेच नाही. त्यामुळं हे असं चालू राहील. असा एखाद्याचा जन्म त्याच्यासाठी येतो. तसा आपला देह कशासाठी आलेला आहे तर ही काळजी. आता काय मला सांगा, काय परमार्थ वाढवावा म्हणून काळजी लागली एखाद्याला आणि झोप लागत नाही. आपण आपल्या जीवनामध्ये आपण विचार करून बघा की असं किती ठिकाणी असेल की बाबा माझं नाम होत नाहीये म्हणून त्याला झोप लागत नाहीये. उलट झोप लागत नसेल तर नाम होईल. उलट्या विचार करून समजा तर त्याला नाम होत नाही म्हणून झोप लागत नसेल, काळजी लागली की कसं होणार माझ्या हातून. महाराज नाम घ्या म्हणतात, नाम घ्या म्हणतात, माझा एवढा एवढा संकल्प आहे, एवढं एवढं करायचं मला, तरी कसं होणार म्हणून त्याला झोप लागत नाहीये. तर त्याच्यातच ती होऊन जाईल. एवढी व्यवस्था आहे खरं सांगायचं तर. पण असं काही झाल्याचं मला काय वाटत नाही. एखादं होत असेल, पण सर्वसाधारणपणे यासाठी नाही. त्याला काळजी लागली की उद्या सकाळचं काय होणार, परवा त्याचं काय होणार, ते मुलाचं काय होणार, नोकरीचं काय होणार, लग्नाचं काय होणार, आमच्याचं काय होणार. ह्याच मग मी कशासाठी आलो तर मी प्रपंचार्थ आलो. फरक लक्षात घ्या. ठीक आहे, दिल्ली बहुत दूर मान्य आहे, पण मला किलोमीटर कळतील ना की निदान मैलाचे दगड असतात ते आपण कशासाठी बघतो की मी 5व्या मैलावर आहे. ठीक आहे, मी आज एक दिवसाचे माझ्या वाट्याला 24 तास आहेत. माझ्या वाट्याला प्रपंच कर्तव्य पण आहे. सगळी द्यावी असं कोणी म्हणलेलं नाही. महाराजांनी सुद्धा म्हणलेलं नाही की सगळा दिवस नामाला द्या, देवतारी पुरुषांचं काम आहे. ठीक आहे, पण माझ्या देहाचा, माझ्या वापराचा वेळ म्हणजे जे माझा देह आहे तो मी नामासाठी किती झिजवला त्याला प्रमाण असेल. ते विद्यार्थी आहे, ठीक आहे, 15 मिनिटं असेल. जर प्रौढ मनुष्य आहे, जेवढ्या प्रमाणात प्रपंच करतो तेवढं असेल, ते अर्धा तास असेल, 1 तास असेल, पण तो देह त्यांच्यासाठी आहे. तर मग याचं काहीतरी आपलं त्यांच्याशी काहीतरी नातं आहे. एकाच श्लोकापुरतंच आहे की त्यांच्या जीवनाचं ज्यात सार आपल्याला थोडक्यात आढळतं आणि नेहमी आपण म्हणतो तर त्याचं हे त्याच्या संबंधात आपल्याला सापडलेला एक मुद्दा आहे की माझा देह नामासाठी, देवासाठी किती, हा आपला आपण विचार करायला जाईल. हे कायचं झालं. वाचा मनसा, त्यातलं मनात सांगितलं. मनाने ते कुठे आहेत, जो तिथे नाम घेतो तिथे ते आहे. असंख्य ठिकाणी त्यांना राहणं शक्य आहे. सर्व व्यापित्व आहे, कारण भगवंतच आहे साक्षात, त्यामुळे सर्व व्यापित्व आहे. त्यामुळे तुम्ही जिथे नाम घेत असाल तिथे ते आहेत. ते त्याला बाहेर बसून झाडाखाली घेत असेल तरी तिथे ते आहेत.
आपण इथे बसून घेत असाल तरी इथे आहे, तर असं त्यांचं मन त्याच्यात राहतं. माझं मन कशात राहतं हा आपण विचार करायचा. माझं मन कशाच्यात आहे सांगता येईल. तर माझं मन माझ्या, अगदी सोपं सांगायचं तर माझं मन माझ्या देहातच आहे. विचार करून बघा क्षणभर. आत्ता जरी मुंगी जरी चावली तरी महाराज, प्रवचन, नाम, जीवनाचं ध्येय, नामार्थ झाला, जन्म वगैरे सगळं क्षणात दिसेल की आता हिचं काय कुठून लागलं, काय झालं, काय करावं. कारण मी देहात आहे, त्यामुळे ताबडतोब जाणीव आहे. काय एवढंच चावलं, काय झालं, जरा काय झालं, ते पालक ते कुठून तरी एकदम मारणार काय सिंह त्या अंगावर आल्यासारखं असतं. पण ते होतं एवढं कर एकदम सगळी माणसं एकदम धावपळ सुरू होती. काय आलं तर भालाय एवढीशी. महाराजांच्याकडे गेले तेव्हा नाही का, तिने ना तुमच्या अंगावर पडले होते, तुम्ही नाही तिच्या अंगावर पडला ते विचारलं तर त्यातलाच प्रकार आहे खरं म्हणजे. पण ती घाबरून सोडते, कारण तो इतका देहरूप आहे. म्हणजे मी, माझं मन कुठे आहे हे स्पष्ट करण्यासाठी फक्त आपण पाहतो आहोत की माझं मन कुठे आहे. तर माझं मन देहात. माझं मन महाराजांकडे असेल तर मला ते चावल्याची जाणीव असेल, चावले, पण माझं लक्ष महाराजांच्यावर हलत नाही, कारण ते तिथे आहे. लक्ष म्हणजे माझं मन हे तिथे आहे म्हणून ते हलत नाही. असं काही होईल का, हा फरक आपल्याला लक्षात यावा म्हणून आपण एकच दिवस अभ्यासाला घेतलाय, ज्यामध्ये आपण सकाळचा विचार करतो, आत्ता दुपारचा विचार करतो, एवढंच फक्त. तर माझं मन काय, माझं मन देहामध्ये, त्यांचं मन कुठे, नामामध्ये. तर माझं मन नामामध्ये कधी जाईल. माझं मन निदान थोडा वेळ तरी आज नामाला बसलं तर सर्वात जास्त बाहेर जाईल. आपला अनुभव ज्यांचा कोणाचं नाम घेण्याचा कसा कसा असेल मला काय माहिती नाही, पण मला तरी असं वाटतं की नामाला बसलं की सर्वात जास्त कार्यक्रम मनाचे सुरू. हो की नाही. त्यांचे ते जिथे नाम घेतो तिथे ते आहे, पण आम्हीच तिथे नाही अशा अवस्था. हे काय करावं, हे आता थोडं कसं सोडवायचं बघा. की नाम घेतात तिथे ते आहेत, महाराज आहेत. तुम्ही नाम घेता ना, मग तुमच्या जवळ आहेत ते काय, पण मी नाम घेतो तिथे मीच नाही. मी कुठे आहे आता, तर माझी गाडी मिळेल का नाही, मला घरी जायला होईल का नाही, घरच्यांनी काय ते व्यवस्थित केलं असेल का नाही, दुपारचा आवरला असेल का नाही, गॅस बंद केला असेल का नाही, नळ उघडा राहिला असेल की काय, पाणी येईल की काय, वाया जाईल की काय. किती मनाच्या गोष्टी, बापरे बाप. हे किती आहे सगळं. हे सगळं केव्हा आणि विशेषतः नामालाच. एरवी गप्पा मारताना नाही काळजी वाटत की ते नळबंद झाला असेल का नाही, की निघता माणसांना अनेकदा असं वाटतं की घरी येतात आणि मग कुलूप लावलं की नाही, ते आठवणीचे एकदम सगळ्यात वाईट आठवण एकदम. बाकीच्या आठवणी परवडल्या एक वेळ, पण निघता आपण कुलूप ओढून बघितलं नाही किंवा काय लायचं की परत एकदा दारा आवटून बघितलं नाही, ही आठवण इथे होणं सगळ्यात वाईट. कारण इथला सगळा दिवस त्या दरवाज्यातच जाणार, ते कुलपातच जाणार हे ठरलंच आहे. त्यामुळे आम्ही कुठे आहोत, आमचं मन कुठे आहे लगेच सांगता येईल. कुठे आहे ते आमच्या स्वतःच्या देहाच्या काळजीत आहे. ते कुठे आहे ते बरोबर सांगता येतं. हा आपल्याला जर कळलं तर आपल्यासमोर लक्षात येईल की आपण कोणाचे अतिथी म्हणून आलो आहोत आणि आपण कोण आहोत. दोन गोष्टी. दुसरी गोष्ट आपल्यासमोर ठेवतात की आपण कोण आहोत, कोणाचे अतिथी म्हणून आलो आहोत, ज्यांच्या अतिथी आलो आहोत त्यांची स्थिती अशी आहे, असं फक्त पहिल्या एका श्लोकाच्या 3 गोष्टीतच सांगितलं. 4 गोष्टी त्यात आपण हे पाहतो फक्त. बाकीच आपण काही कुठला वेदांत पाहिला नाही, काही फार मोठी गोष्ट पाहिली नाही. अगदी रोजच्या म्हणण्यातला नेहमीचा श्लोक जे करायचा म्हणलेला आहे, फक्त बाकी काय नाही. तर त्याच्यात हे सापडलं. त्यानंतर आपण खाली गेलो ते काया वाचा म्हणे, तसंच काया वाचा. आता त्याच्यातली वाचा, आता त्यांच्या वाचे, आता काय, आता आपल्याला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नामाचं गुणगान करण्यापलीकडे ती वाचा कशाहीसाठी वापरायची नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. त्या स्थितीत ते आहेत. आपले सद्गुरू हे कोणत्या स्थितीत आहेत, म्हणजे ज्यांचे आपण अतिथी म्हणून आलेले आहोत, म्हणून म्हटलं ते बाह्यांगावर नाही, सुरुवातीला मार्गदर्शन व्याख्या केली, अंतरंगावर आहे. त्या अंतरंगात कसे आहेत, तर ते त्या ठिकाणी राहू इच्छितात ज्या ठिकाणी, हे आता आपण बघितलं तसं की वाचा सातत्याने फक्त नामाचं किंवा त्याचाच विचार करते आहे, त्याच्यावरच बोलते आहे, त्याचंच गुणगान करते आहे, अशा अवस्थेत ते राहतात. मुखी सर्वदा नाम कीर्ती ही त्यांची अवस्था आहे. आता ह्याच माझ्या वाचेची अवस्था बघू. म्हणजे जे आम्ही अतिथी म्हणून आलेले आहोत ते आपल्या आपल्या आरशाला आपलं चित्र पाहतील. त्यात कोणी दाखवायची गरजच नाही. असं दिल्यावर काय सांगावं लागतं काय की हे असं आहे तसं आहे, त्यालाच दिसतं काय आहे ते. म्हणून तर आरशाचं एवढं कौतुक आहे जगामध्ये की स्वतःला दिसतं, हेच आरशाचं कौतुक. बाकीचे दाखवायला 100 माणसं लागतात, ती सांगतील त्यात एक वाक्यात असेल असं नाही, आपला विश्वास बसेल असं नाही, पण आरसा दाखवतो ते बरोबर असतं, कारण ते आपल्या स्वतःच पाहिलेलं असतं. तसं इथं आहे. तर आता माझी वाचा मला सांगा की आमच्या पूर्वी बँकेतले एक साहेब होते, तर त्यांनी मला एकदा सांगितलं. मी म्हणाले समोर माणसं फिरायला जात असतात, एक मित्र चालले समजा, एक दोघं तिघं किंवा कोणीतरी अशी फिरायला चालले माणसं, संध्याकाळी फिरायला जातात माणसं फिरायला.
फिरायला जाणाऱ्या माणसांच्या मागणं आपण फिरायला चाललेले आहोत, शांतपणे चाललेले आहोत, आपण काही बोलत नाही, एकट्याने जायचं होता. काय विषय चालला एवढा फक्त कानाने ऐकायचा, काही नाही प्रपंचापलीकडे, काही नाही. ते काय बाबा कुठल्या प्रवचनाचा विचार करत चाललेत, महाराजांच्या चरित्राचा विचार करत चाललेत, आठवण काढत चाललेत, गुरूंच्या आठवणी निघतायत वगैरे. काही म्हणली मला कुठं आढळणी. क्वचित एखाद्या ठिकाणी असेल, पण जास्तीत जास्त काय असेल तर ती आता नीट वागायला लागली का, त्यांनी त्याला ते व्यवस्थित ते सांगितलं का, मुलगा तुमचा ऐकतो का तो अजून तिच्याच बोलण्याप्रमाणे वागतो. म्हणजे काय जे असेल ते त्याचं काय ते बायका असेल तर तसं असेल, पुरुष असेल तर तसं असेल, अमक्याची बदली झाली का, त्याचं पोस्टिंग झालं का, तो प्रमोट झाला का, तो अजून का नाही झाला, मग त्याच्याबरोबर तो पुढे का गेला, ते असं कसं झालं, मग अलीकडे काय नाही राहिलं नाही का, अमकं नाही का, इंडस्ट्रीची परिस्थिती कशी आहे, बाहेर काय झालं, अमेरिकेत काय झालं, इथं काय झालं, काय त्या वाचेचं काम चालू आहे. आपण एक दिवसभराची वाचेचं उपयोग पहा. त्यांचं काय म्हणणं आहे, नामकीर्ती. आपण कुणाच्या अतिथी म्हणून आलो आहोत याची जाणीव असलेल्या मनुष्याची भूमिका वेगळी राहील यासाठी केवळ एक फक्त आपण पाहतो का, हे निरूपणाच्या माध्यमातून का पाहतो आहोत, तर कोणाकडे आपण आलो आहोत, तर ते आणि आपण कोण आहोत त्याची आपल्याला कल्पना यावी याच्यासाठी आपण पाहतो, बाकी काही कारण नाही. ते ह्या मार्गाने बघतो. तर आपल्या वाचेची परिस्थिती आपण अगदी सोपा प्रयोग आहे की सकाळपासून आज बोलायचं जे काही विषय आहे आपण थांबवायचं नाही, बदलायचं नाही. त्या दिवशी चांगलं चांगलं बोलायचं नाही, मग त्या दिवशी महाराजांबद्दल महाराजांच्याकडे जाऊन वगैरे सगळे त्यातली माणसं वगैरे असं काही मुद्दाम करायचं नाही. आपला जो नेहमीचा दिवस आहे तो वाटलं तर आजच्या दिवशीचं बघावं, ते चांगलं. त्यावेळेला सावध नसतो, तेव्हा बरोबर सापडतो. त्यामुळे आजच्या दिवशी आजचा दिवस घ्यायचा आपला. आता आज आपण इथे आहोत, कालचा दिवस घ्या आणि काल सकाळपासून संध्याकाळपर्यंत गुरु कुठे आहेत, नामकीर्ती. आपण कुठे आहोत ते बघायचं, म्हणजे कळतं दिवसभरात आपण कोणकोणते विषय बोललो. तर आपल्या लक्षात येईल की मी आणि माझं या व्यतिरिक्त मी काही बोललो नाही दुसरं. बघा आपल्याला आठवते का काय, माझी कामं, माझं प्रायोरिटी काय, ते माझं काम, ते दुसऱ्याकडे दिलेली वस्तू काय जे असेल ते, माझं घर, माझं काय ते काय असेल ते मी माझं, थोडक्यात सारं तसं तेवढं आहे. तर त्या व्यतिरिक्त माझ्या बोलण्यामध्ये काल काय होतं असं नको. आज आपण इथे जपाला चालू, त्यामुळे बराच वेळ आपण जपात होतो, तेव्हा खरे नाही सापडणार. तो त्यांचा प्रभाव आहे, त्यांची कृपा आहे. पण खरे कधी सापडू, कालच्याच सापड बरोबर. कालचा दिवस बघायचा, ते फक्त कशाला आपल्या याच्यासाठी आहे, आपल्या कळण्यासाठी आहे की एवढे एवढे हे कमी आहे, एवढं जास्त आहे, तेवढं जास्त आहे, तेवढं कमी आहे, काय असेल ते असू दे. एकदा कळलं म्हणजे उपचार होऊन मनुष्य ठाकठीक नाही का होत का, मनुष्य ते नाकारतो नाही. तो जातो, तपासणी करतो, हे कमी जास्त आहे, ते कमी जास्त आहे, ते कमी जास्त आहे, काय ते सांगतात. मग ते लगेच त्याच्याप्रमाणे ते औषध वगैरे ते काय ते घेतात, ते बरे होतात. मग आम्हाला पारमार्थिक दृष्ट्या आम्ही आजारी आहोत, ते बरंच व्हायचंय, दुसरं काय व्हायचं आमचं. त्यांच्या वाचा आपण म्हटलं, मला महाराजांचे वाचे ज्यांच्याकडे आपण आलो त्यांच्या आणि आपली ही तुलना आपण करतो आहोत, एका साध्याशा श्लोकावरून करतो आहोत. आपल्याला फार पूर्वी एकदा आठवत असेल तर इथल्या खटावच्या मामलेदारांची गोष्ट आपल्याला घडली की आपण वाचा म्हणतो, महाराजांनी नेमकं त्याच्यावर बोट ठेवलं होतं, त्याचं पुन्हा स्मरण वाचेच्या संदर्भात करून होतं की ते तरुणपणी, म्हणजे ही गोष्ट साधारण 100 वर्षाला होऊन गेली या गोष्टीला, एवढ्या काळापूर्वीची गोष्ट आहे. महाराज स्वतः इथं देहात असताना दुपारच्या वेळी त्यांच्याकडे ते आले. ते ग्रस्त कोण होते, हे त्या काळातले मामलेदार ही असामी त्या काळात साधी नव्हती. आज खूप वर्षाच्या पद्धतीचे अधिकारी आहेत आणि इथे आपल्या इथे खटावला म्हणून ते नवीन तरुण मनुष्य हुशार होते, त्यामुळे लवकर प्रगती झाली, लवकर अधिकारपद हाताशी आलं आणि त्याचा परिणामही तसाच झाला. लवकर अधिकार आला तर ते जोक्यात जातं यश, तशी अवस्था झाली. त्यामुळं कशाला जुमाने ना, देवधर्म नाही, हे नाही, काय नाही, कारण काय सगळं काय ते मीच आहे, यशस्वी झालेले आहेत. यशा इतकं बेसावत करणारी गोष्ट नसते दुसरी, तर तसं आहे ते, तसं त्यांचं झालं. त्यामुळे ते नेहमी देवधर्माला, त्यांच्यापुरतं देवधर्माला नाव ठेवू देत, त्यावर काही आपल्याला म्हणायचं नाही. चुकीचं काही गोष्ट असेल तर त्याला नाव ठेवावं त्यातल्या, पण तसं पण नाहीये. हे तर प्रत्येक गोष्ट हे गोवाबाजी झाली, बंधू लोक आहेत आणि अमुक आहे तमुक आहे असं सगळं झालं. अट्ट्यात त्यांच्या कानावर आलं नेमकी काय, आपल्या जवळपासच्या परिसरामध्ये इथे हे ब्रह्मचैतन्य महाराज राहतात आणि ते साधू आहेत, त्यामुळे त्यांना त्याच्या म्हणले आपण खडसावलं पाहिजे. बंधू आहेत कोणीतरी म्हणून टांगा घेऊन इथं आपण या रामाच्या देवळाच्या इथं महाराजांच्या वाड्यामध्ये आले. दुपारची वेळ होती, महाराज नुकतं सगळं आवरून रामाच्या पायावर तुळशी पत्र घालत होते आणि तीर्थ घेणार. त्या क्षणी हे तिथे येऊन आले.
आल्याबरोबर ते सरकारी विद्वान होता, पट्टेवाला बरोबर टांगा हाकला. त्या काळात टांग्याचं फार कौतुक. घोडा होता, टांग्याला जातीवंत जनावर होतं आणि ते टांगाला जात टपटप करीत तिथे थांबला. ते उतरल्यावर आत आले. नाही ना, मी त्याचा सामोम काय वगैरे महाराजांनी विचारलं, चौकशी केली. बाजूला आपले वामनराव ज्ञानेश्वरी होते, त्यावेळेस ते वामनराव शेजारी होते. तर त्यांनी चौकशी केली. ते आपल्याला माहिती आहे की ते त्यांचे गुरुग्रह वेगळं होतं, पण ते महाराजांकडे राहत असत आणि वारकरी पंथाचे होते आणि सतत ज्ञानेश्वरी वाचत म्हणून ज्ञानेश्वरी म्हणत त्यांना, ज्ञानेश्वरीच म्हणत त्यांना, वामनराव ज्ञानेश्वरी. तर ते बाजूला होते. ह्याचा संबंध बारीक आहे दुसरा. त्यांनी एकदा महाराजांना विचारलं होतं की 13व्या अध्यायामध्ये जी सत्पुरुषांची एवढी लक्षणं सांगितली ज्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांना वर्णन करताना आवरत नाहीये अशी परिस्थिती आहे, तर ते जे आहे त्याचं मला आपल्याकडून निरूपण ऐकायला मिळेल का असं विचारलं होतं. महाराज म्हणले कधीतरी प्रत्यक्ष बघू म्हणले, कधीतरी प्रत्यक्ष बघू काय असेल कोणाला ते आहे बघा. तर त्या दिवशी हे बाजूला वामनराव त्यांनी चौकशी केली. ते म्हणले वा असे मोठे अधिकारी आहेत सरकारी, महाराजांकडे घेऊन. महाराज म्हणले वा वा आपण बरं झाला आला, मोठ्या अंमलदार आलेले आहेत. म्हटल्यानंतर महाराजांनी त्यांना आदराने केलं. तीर्थ घ्यायचं होतं, दुपारची वेळ होती, अगदी 12-12:30ची वेळ. महाराज म्हणले आलाच आहात तर बरं झालं, दर्शन झालं ना माझं, प्रसाद घेऊन जा. आणि ते म्हणले प्रसाद विसाद घ्यायला मला वेळ नाही, प्रसाद विसाद मग घ्यायला मला वेळ नाही, मी सरकारी अधिकारी आहे, माझ्या वेळेला किंमत आहे. त्या काळात ती खिशात घालायची घड्याळ होती, ती खिशात घड्याळ काढून त्याच्यात वेळ पाहिजे मुद्दाम एकदा, कारण यांच्याकडे असेल का नाही वाटतो म्हणून त्यानं ते दाखवण्यासाठी ते घड्याळ पाहिजे. ते घड्याळ बघून सांगितलं मला वेळ नाही, माझ्या वेळेला किंमत आहे, सरकारी अधिकारी आमच्या मागे अनेक कामं असतात, तेव्हा मला ताबडतोब निघायला पाहिजे. आता ठीक आहे महाराज म्हणले. आणि मी गे तुमच्यासारखा लोकांच्या जीवावर भजन पूजन आणि हे करत बसणारा बंधू साधू नाही. हिवर महाराजांना महाराज काही बोलले नाही, महाराज शांत ठीक आहे. आणि आपल्याला वेळ नसेल, सरकारी काम असेल तर म्हणाले आपलं फक्त एवढंच म्हणाले, आपण अवश्य जा, आपला जर घोडा घेऊन जात असेल तर जा, एवढी कोण दिली. बाहेर जाऊन तारा टाक्यात बसले म्हणले चला जाते कुठे घोडं जायला तयार नाही, जाग्यावरून हालायला तयार नाही. त्यांनी त्याला ते अजूनही ते रागात होते. एका याला साधूला आपण खडसावलं वगैरे याच्यात होते, बंधू जातो समजून हे खडसावलं याच्यात होते म्हणून त्याला म्हणले अरे 4 चाबूक लागाव, त्याच्याशिवाय हलणार नाही. ते त्या पट्टेवाल्याच्या जीवावर आलं खरं म्हणजे. जातीवंत घोडा आहे, उगाच रोखलं जात नाही, थांबत नाही, ते नुसतं खूण करायचा इशाऱ्याचा अवकाश आहे की गेला. खरा शिष्य कसा असतो जाय ते सांगावं लागेल नाही, खूण केली की चालला असं आहे ते. तर म्हणा की ते काय रिक्वेस्ट करायला लागेल की उडी मारायच्याबद्दल फार वेळ मोठं निवेदन करून कल्याण म्हटलं की गेला खाली उडी. तसं आहे ते, तसं ते जातीवंत आहे ते, त्या घोड्यामध्ये जातीवंत पण आहे तो. त्यामुळे इतकं जे जातीवंत आहे ते हलत नाही म्हणल्यावर तो त्यांनी तरी आता हे रावसाहेब ह्यांना कोण म्हणणार, त्यांनी मारले जाऊ त्याला. आणि ते चाबूक मारले. वामनराव दारातनं बघत होते, ते त्यांच्याकडे जावत महाराजांच्याकडे जावत. दुसऱ्या क्षणी त्यांच्या लक्षात आलं ह्याच्यात चापकाचे फटके महाराजांच्या पाठीवर वळू. आपण कुणाकडे अतिथी म्हणून आलो आहोत त्याच्यासाठी फक्त माहित आहे, पण स्मरणासाठी सांगितलं आपल्याला की महाराजांच्या पाठीवर वळू म्हणतायत हे लक्षात आलं. तेव्हा त्यांनी 4 चाबूक मारले, ते हालत नाहीये. तेव्हा ते वामनराव पुढे गेले आणि मग त्या टाक्याजवळ जाऊन त्यांना म्हणाले रावसाहेब आपलं काय असेल ते असो, पण महाराज एवढं आपल्याला म्हणतायत आपण थांबा. आपण चाबूक मारतात घोड्याला, महाराजांच्या पाठीवर म्हणतायत. ऐकल्यावर सरकले, कारण ही गोष्ट तशी सोपी नाही, समोर आहे. हे काही कुठून बाहेरून नाही का काय याच्यात विचार नाही का काय दुसरी गोष्ट नाही, काय नाही, असं काय बंधुबाजी गुवाबाजी नाही, काय नाही. त्यामुळं महाराज ती खाली उतरले, टांग्यातून उतरले, आत आले. आणि महाराजांनी काय म्हणावं त्यांना, महाराज म्हणले काय अलीकडे मला पित्ताचा थोडासा त्रास आहे, त्यामुळे अंगावर पित्त उठतो म्हणले, पाठीवर उठतो कुठे होतो पित्त उठतो म्हणले एखाद वेळेला. आणि तसं झालं असेल म्हणाले ते. आणि ह्या लोकांना असं काहीतरी वाटतं, त्यामुळे माझ्यावर बुवाबाजीचा आक्षेप येतो परीक्षा माझ्यावर आक्षेप येतो म्हणाले. पण बघणारा आता ते तेवढे अंमलदार आहेत, ते सुद्धा काय कमी विचार आहेत का, बुद्धिनिष्ठच माणूस आहे तो. त्यामुळं बघितल्याबरोबर ते सगळं चित्र बघितलं, महाराजांच्या पाठीकडे बघितलं, त्याला आपण किती चाबूक मारले होते ते बघितलं, इथं वेळ उमटलेले वळ बघितले आणि शांत राहिले. आणि मागे आले म्हणजे ते त्याला ते सांगितलं. तेव्हा ते म्हणाले आपण म्हणतो तसं जरा एक 5 मिनिट थांबून तीर्थ घेऊन जातो म्हणजे प्रसाद घेऊन जातो. आणि प्रसादाला बस म्हणले आपण जर थांबत असाल तर आनंद आहे, अनायसे रामरायाच्या दारात आला
ते सगळं झालं. त्याबरोबर ह्यांचं सगळं मानपान झाला, त्यांना व्यवस्थित जेवण झालं, भोजन प्रसाद झाला, सगळं झालं. त्या पट्टेवाल्याला बोलवून त्याचं भोजन प्रसाद झाला, सगळं झालं. त्यानंतर ती जे घोडं होतं त्याला तोबरा चंदी सगळं त्याचे चंदीचं त्याला रवाना, त्याला तृप्त करून त्या घोड्याला म्हटलं. आणि मग म्हणाले आता आपण जा, काय हरकत नाही, आपण आलाच, प्रसाद घेतला, चांगलं झालं. आणखी त्या अंमलदारांच्या विचारात मात्र एक डोक्यात आला की महाराजांच्या पाठीवर जे वळणी गेले, पाठीवर जे म्हटलेलं आहे आणि जे वेदना आहेत त्याचा एक कण सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर न दिसता, अहो आपल्याला जाता जाता एखाद्याचा पाय लागला तर मनुष्यवर बघतो लगेच कोण बसले दिसत नाही का असं वाटतं, बघत होतो की नाही. जरा जाता जाता चुकून त्यांना नाही मुद्दाम लावला, पण तरी सुद्धा चुकून जरी एखाद्याचा हात लागला, पाय लागला असं झालं तरी सुद्धा माणसाला वाटतं मी एवढा मनुष्य कोण XYZ आणि मी बसलो आणि ह्यांना दिसत नाही असं वाटतं लगेच माणसाला. महाराजांच्या चेहऱ्यावर पाठीवर वळस नाही, काही भाव नाही, त्यांचा प्रसाद त्यांना ते दिल्यानंतर पुन्हा निरोप. आणि निरोप घ्यायच्या वेळेला त्यांनी म्हटलं की महाराज एक आहे की हे खरं आहे, मी माझ्या डोळ्यासमोर आता पाहिलं सगळं, पण तुमच्या पाठीवरचे वळ नाहीशे झाल्याशिवाय मी जा. शेवटी दगड झाला तरी बाजार टेको. आपल्याकडे जे सत्पुरुषांचं वर्णन केलेलं आहे ते करताना ज्ञानेश्वर माऊलीला आवरलं नाही, ते तेवढ्याच आहे की कशा प्रकाराने कसं सांगावं हे आवरत नाही की ते खरं आहे ते असं असतं. तर त्यामुळं म्हणाले तेवढे वळ ते गेल्याशिवाय मी जाणार नाही म्हणते. महाराज म्हणले बरं ठीक आहे. बाहेर आले, काय करावं, घोड्याच्या पाठीवर हात फिरला प्रेमाने. त्याला म्हणले आज तुला माझ्यामुळं नाहक त्रास सोसावणार. महाराजांचे शब्द किती महत्वाचे आहे की तुला आज माझ्यामुळे नाहक त्रास सोसावा लागला, तू मनावर घेऊ नकोस. पाठीवर हात फिरवला आणि इकडे महाराजांच्या पाठीवरची ओळ. हे चित्र समोर बघितलं, त्या मनुष्यानं जे मनातून परिवर्तन झालं तेव्हा ते काय तिथून पुढे त्यांच्याकडे आले, नंतर अनुग्रह मागायला आले होते. आता तो पुढचा विषय आहे त्यांचा, तोही सांगतो म्हटलं तर की अनुग्रह मागायला नंतर महाराजांकडे आले की महाराज आपलं. महाराज म्हणाले हे बघा, गोंधूबाजी बुवाबाजी काही नाही याची खात्री करून घ्यावर, उगाच घेऊ नये म्हणले तसा. हे परत म्हणजे एकदा कणकणीत वाचून घेतलं परत एकदा आणि म्हणाले परत की आपण जे आपल्याला वैभव झालेला आहे लवकर आलं, लवकर वयामध्ये आलं, चांगल्या पदाला आपण गेला, पण यामध्ये हे जे जनावर आहे जातीवंत घोडा आहे, महाराज पारख होती आणि बाकीची सूक्ष्मातली पारख तर जास्तच वाटतील. तर त्यामुळे म्हणाले त्याच्या पाय गुणाचं जे आहे वैभव हे लक्षात ठेवा आणि कधी त्याच्या मनाविरुद्ध करू नये असं सांगितलं. उपदेश असा आहे की त्या घोड्याच्या मनाविरुद्ध करू नये म्हणले. त्याचं प्रत्यंतर त्यांना नंतर त्यांची बदली साताऱ्यामध्ये वरच्या उद्यावर झाली आणि एक दिवशी सकाळी उठून घोडं जुंपलं आणि फिरतीवर निघायचे होते. हा ड्युटीचा कार्यक्रम बरं का, काही नाही. महाराजांच्या बद्दल आदरभाव झाला, सगळं झालं, महाराजांनी सांगितलं सगळं पटलं, सगळं तिथपासून कायमचे त्यांचे झाले. पण तिथे साताऱ्यातून बाहेर पडले आणि घोडं जुंपलेलं घोडं ह्याला जायचं फिरतीवर, ते पुढे जाईना. टक्कन आठवण झाली. महाराज एकदा म्हणाले आपल्याला की या घोड्याच्या मनाविरुद्ध जाऊ नका, त्याच्या पायगुणाने तुमचं वैभव आहे त्याच्या मनाविरुद्ध जाऊ नका असं महाराजांनी सांगितलंय. तर विचार करायला पाहिजे आपण काय करायचंय. म्हणून ते घोडं सोडायला सांगितलं, हात घेऊन बसले. आजचा दिवस जी काही फिरतीची कामं असतील ती पोस्टपोन, आजचा दिवस पुढे ढकलायची आणि आपण आज शांतपणाने कचेरीतलं काम करायचं. कामाला बसले कचेरीतला आणि 1 तासाच्या आत त्यांची निर्देवून तार आली की भाऊ तुमचं सिरियस आहे, ताबडतोब तुम्ही निघून या. एक किती विश्व जोडलेलं आहे आणि त्याची सत्पुरुषांना किती कल्पना असते आणि किती बारीक असते त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे की आज जाऊन बसल्यानंतर तार आली. तार आल्यानंतर परत स्टेशनवर जायचं होतं, त्या काळात रेल्वे स्टेशन साताऱ्याचं, त्यामुळं तेच घोडं जुंपलं, ते पळत गेलं रेल्वे स्टेशनवर. हा त्यांचं पुढचा येतच आहे, आपल्याला त्याच्याशी संबंध नव्हता. आता आपला चालला विषय तो वाचेचा चालला होता. मला मूळ विषय आपला लक्षात आहे की वाचेबद्दल बोलत होतो. तर महाराज त्यावर वामनरावांना म्हणाले, वामनरावांनी सगळे मूर्तिमंत गुण सगळ्या तेराव्या ते समोर पाहिलेले आहेत. अशा अवस्थेत त्यांना महाराज म्हणाले की आज ते मुक जनावर आहे. त्या दिवशीची गोष्ट पुढे कमेंट करताना महाराज म्हणाले की आज ते मुक जनावर आहे म्हणले, तुम्ही त्याला चपकाचे फटकारे दिले, त्याला केवळ वाचा नाही म्हणून माझ्या पाठीवर त्याचे वळू म्हटले. आज तुम्हाला वाचा आहे तरीही
तिचा वापर नामाकडे किंवा चांगल्या कामाकडे न करता तुम्ही एवढ्या तेवढ्यावरून भांडता म्हणले, एवढ्या तेवढ्यावरून भांडता, कारण लोकांची मनं दुखवता, त्यावेळेला माझ्या हृदयावर अशी वणवटतात, हे जे आहे ना अशी वणवटतात. आता मला सांगा, ज्याच्याकडे आलो त्याची स्थिती काय आहे ह्याची निदान आपल्याला कल्पना जरी असली तरी आपल्याला कितीतरी फरक आपल्या त्या नामात आणि साधनात पडेल असं मला वाटतं. म्हणून मी केवळ या सगळ्या घटनेचा उल्लेख आपल्या समोर केला आणि सत्य घटना म्हणून केला. हे 2 टप्पे आपण पाहिले. एक, कोणाकडे आलो, आपण कसे आहोत, ते कोण आहेत याची थोडीशी कल्पना नुसत्या साध्या नमस्काराच्या श्लोकातून आपल्याला आलेली आहे. आता हे जे आपण इथे आलो ते कुठे आलो, गुरुगृही आलो. गुरुगृही आलो ही कुणी उत्तर देईल की सत्पुरुषांच्या संतांच्या सान्निध्यात आलो. एखाद्या दुसऱ्या गुरुचे जरी असले तरी सुद्धा एका सत्पुरुषाच्या सान्निध्यात आपण इथे आज आहोत याचं भान त्यांनाही असेल, त्यांनाही माहिती असेल, तेही सांगतील, हेच उत्तर सांगतील. कुठे आलो, कसे आलो, वाहनाने आलो हे नाही, कशामुळे आलो, आपण ठरवल्यामुळे आलो का? आपली अशी का समजूत आहे, आकलनाचा विस्तार आहे हा सगळा, की आपली अशी का समजूत आहे की आपण ठरवल्यामुळे होतं. 10 वर्षाच्या घटना काढून बघावर आपण ठरवलेल्या झाल्या का, की ज्या ज्या मी ठरवले ते त्याच्यात झाल्या असं सांगावं. त्याच्यापेक्षा काहीतरी त्याला वेगळं वळण मिळालं, काहीतरी कोणीतरी सावरणार आलं, दुसऱ्या काहीतरी कशामुळे तरी घडलं, काहीतरी झालेलं एवढं कर. तसं नाही, मी ठरवल्यामुळे नाही आलो. बरोबर आहे, मला जमलं म्हणून आलो असं म्हणता येईल. तर मला जमण्यासारख्या बऱ्याच गोष्टी जगामध्ये आहेत. आज आपण समोर बसलो आहोत, पण ज्यांचं ठरलं होतं ते न आलेले मला माहिती आहेत आधीचे, की ज्यांनी येणार म्हणून फोन केला होता ते आज इथे दिसत नाहीयेत, हे मला माहिती आहे. म्हणजे मला तरी ते मान्य करता येत नाही की ठरवलं म्हणून आलो, जमलं म्हणून आलो, तसं नाहीये ते. तेवढ्यावरही नाहीये, त्यांची कृपा होती म्हणून आलो. साध्या भाषेत उत्तर आहे, त्यांची कृपा होती म्हणून आज आपण हे सगळे असे आलेलो आहोत आणि नामाचा विचार करतो आहोत, नाम घेतो आहोत, हे त्यांच्या कृपेने घेतो आहोत. हे जरी डायमेन्शन त्याला आलं, नुसती दिशा आली तरी सुद्धा हे सगळं पालटून जाईल. हे एवढं सगळं झालं. आता ह्या सगळ्या एका श्लोकाचा विचार आपण 3-4 बाजूने केला. शेवटी मला सांगा की हे तर उत्तर तर आपल्यालाही कळते, मी काय वेगळं सांगत नाही, आपण विचार केला तर आपल्याला सगळं लक्षात येईल. हे सोपं आहे, बरोबर आहे. पण हे सगळं मला दिवसभर लक्षात होतं का, याचं स्मरण मला होतं. समजा अशी कल्पना करू की मला हे कळलेलं आहे की गुरूंची स्थिती कशी आहे, माझी स्थिती कशी आहे, या दोन्हीचं भान मला आहे असं समजा एखाद्याने म्हटलं की ठीक आहे, मला सगळं माहित आहे, चालेल, पण याचं स्मरण मला दिवसभर आहे का? जेव्हा केव्हा मी ते आत आलो, प्रल्हाद महाराज जसे आत येत तिथे ते काढून ठेवीत चपलांनी, पुढे नमस्कार नाही करायचं, पुढे वाजवानी फिरायचं, पुढे त्यांना नमस्कार करायचं वगैरे. आपल्याला माहिती भान आहे ते एक प्रकारचं. ते जसं तात्यानं सांगितलं की 1000 रुपये करोडसरीवर ठेवा, केव्हाही मग लागेल, हे केवळ अनुसंधान निर्माण करण्यासारखी गोष्ट आहे की महाराज केव्हा मागतील कोणा ठोक. त्यामुळे हात कमरेला गेला की महाराजांची आठवण, हात कमरेला की महाराजांची आठवण सांभाळलं पाहिजे. कोणत्या क्षणी मागते सांगता येत नाही. त्यामुळे साध्य काय झालं शेवटी, त्या पैशाचं काही किंमत नव्हती. ठीक आहे, लौकिक काय असेल, ₹2 किंमत असेल ते असेल, पण प्रत्येक क्षणी महाराजांची आठवण झाली ना. तर तसं आज मला जे हे लक्षात आलेलं आहे असं जर आपण म्हणत असू तर त्याचं मला दिवसभरामध्ये स्मरण राहिलं का हा प्रश्न आहे. कारण ते कसं आहे, स्मरण विस्मरण इतकी लागून आहेत की नाही की कोणत्या क्षणी स्मरणाचं विस्मरण होतं हे सांगता येत नाही. आणि तेच एकमेकात अडकलेले आहेत मुळात, की विस्मरण झालं हे स्मरण झाल्यावर कळतं. ही गंमत आहे त्याच्यातली मोठी. विस्मरण झालं हे कळतं कसं, आठवण झाल्यावर कळतं. म्हणजे विसरलेलं आठवण झाल्यावर कळतं, ही मुळात गंमत आहे. आपण मनाचा स्वभाव लक्षात घेऊन ठेवला म्हणजे बरं होईल. तर अशी सगळी ह्या स्मरणाची गंमत आहे. मला सांगा, अरविंदने एक उदाहरण दिले, एक चांगलं उदाहरण आहे, आपलं सांगतो, आपलं माहिती असेल पण असं देतो. मग मोठा म्हणले भरभक्कम असलेला एक बुलंद बुरुज असलेला आणि उत्तम रक्षण, तटरक्षण असलेला किल्ला आहे. त्याला मागच्या बाजूला एक छोटासा दरवाजा आहे किल्ल्यात, आणि तो अनावधानाने अनगार्डेड उघडा राहिला. आज मला वाटतं झालं तसं थोडंसं, नाही अरविंद जे म्हणले तसं. तर तो अनगार्डेड राहिला. तर म्हणले सगळा किल्ला काबीज करता येतो की माझा अरविंदाने विचारलं. उदाहरण साधं आहे त्यांचं, पण मुद्दा बरोबर आहे की समजा मी कोणाच्याकडे आलो हे जर समजा मला एकदा विस्मरण झालं तर आय मे बी टेकन ओव्हर. मी त्यामधून त्यांच्या ताब्यात जाईन, विकारांच्या मनाच्या सगळ्याच्या ताब्यात जाईन, की जे मला गुरुगुरू आल्याचं आकलन स्मरण आहे ते मला जर नाही राहिलं तर मग मी ते जे सगळं वामनरावांना सांगितलं तेच मला सांगायची होईल. थोडक्यात असं होईल. तर तसं माझं होण्याची शक्यता आहे. वाचेचा वापर मी तसा करेन, मी भेटीचा वापर तसा करेन, मी आलो आहे त्याचा वापर तसा करेन, हे सगळं होण्याची शक्यता आहे. कारण विस्मरण झालं, एकदा शत्रू शिरला की सगळा गेला त्याच्या ताब्यात गेलेला असतो. त्यामुळे विस्मरण हे असं छोट्या किल्ल्याचं दार आहे की ज्याच्यामधून माणसाचा सगळा किल्ला ताब्यात गेला आहे.
असं आहे आपल्याकडे. बरं ते राहू दे, अरविंदांचं राहू दे, आपण व्यवहाराचं बघू क्षणभर. व्यवहारामध्ये मला सांगा की ड्रायव्हर आहे एखादा, गाडी चालवतो आहे, 1 तास रन आहे गाडीचा, 1 तासाचा प्रवास आहे, तर तो जर म्हणाला एक तासभर प्रवास आहे, 1-2 मिनिटं माझं लक्ष नसलं म्हणून काय असं चालेल का? विस्मरण झालं, मी ड्रायव्हिंग करतोय, याचं विस्मरण 1 मिनिट झालं. 1 मिनिट म्हणजे फार मोठं झालं माझ्या दृष्टीने. 1 मिनिट आता कल्पना येईल की त्या क्षणी काय होईल. त्याला विस्मरण झालेलं आहे की हे ड्रायव्हिंग आहे, मी आता या क्षणी मी ड्रायव्हिंग करतोय, याचं विस्मरण झालं तर एका क्षणामध्ये काय काय होईल मला सांगा. किती कोणाच्या आयुष्यावर आणि कशावर त्याचा परिणाम होईल हे लक्षात घेतलं तर विस्मरणाचा छोटा दरवाजा माणसाचा संबंध किल्ला काबीज करेल हे विषय ठेवायला अगदी सोपं आहे, समजून घ्यायला अगदी सोपं आहे. म्हणून विचारलं की याचं स्मरण राहील. स्मरण कशासाठी हवंय आपल्याला, हा शेवटचा प्रश्न. कारण आपल्या पुन्हा वेळ झाला आहे, आपल्या मर्यादा आली परत, तर त्याच्यात आता भरत सांग. हे महाराजांच्या बाबतीतलं सांगितलं. हे स्मरण कशासाठी हवंय तर आपल्याला आपल्या आजच्या जीवनामध्ये आहे इथे स्वर्गाची किंवा आनंदाचा अनुभव हवाय. महाराज म्हणले की परमार्थ रोकडा आहे, मला परमार्थ हा अनुभवाचा आहे. मला घरी रोज आनंद असायला पाहिजे, रोज, याच्यासाठी मला हे हवंय. मग हे जर मी सगळं करीन, लक्षात घेईन, तर मला नक्की आनंद मिळेल. यासाठी काय साधन करायचे ते शिकण्यासाठी आपण ही सत्र घेतो किंवा काय ते आता विचार करणार आहोत पुढच्या वेळेपासून. आधी याच्या आणखी विचार पुढचा करू. पण हा जो विचार करतो तो त्यासाठी की मला हा आनंद हवाय. मला घरामध्ये वाटायला दुःख आहे, मला अस्वस्थता येते, विवनस्कता येते, निराशा येते, हे सगळं येत आहे, ते मला नको आहे. ते महाराजांच्या दारात नाही म्हणून मी त्यांच्या दारात आलेलो आहे, त्यांच्याकडून मला मिळतं आणि ते घेण्यासाठी आलो. हे यावं म्हणून आहे. कारण समाधान ही वस्तू अशी आहे की ती एक वस्तू असली तर बाकीचं काहीही नसलं तरी चालतं. आपण आपला अनुभव पहा, एक समाधान असलं तर बाकीचं काहीही नसलं तरी चालतं, पण एक ते नसलं तर बाकी काहीही असून त्याचा उपयोग होत नाही. आपण विचार करून बघा, अनेक माणसाचे आहेत, प्रचंड बंगले आहेत, प्रचंड इस्टेट आहेत, सगळे आहेत, पैसे आहेत, हे आहेत, सगळे आहेत, पण समाधान नाही. तर त्या सगळ्याचा उपयोग काय त्याला? साखरेच्या गोणी भराव्यात आणि आपण डायबिटीसने आजारी असावं, त्यातला प्रकार आहे, काय उपयोगच नाही त्याचा आपल्याला. तशी अवस्था आहे नाही सगळी की काय आपल्याला त्याचा उपयोग आहे. म्हणून समाधान किंवा आनंद महाराज म्हणले तो ते मला मिळावं म्हणून मी आता अगदी छोटीशी एक घटना जात होता, आठवली ती घाणेकरांची. आपल्याला पूर्वीच्या काळामधल्या लोकांनाही माहिती असेल की आपल्याकडे बेळगावला घाणेकर राहायचे, खूप थकले वयाने. महाराज त्यांना भेटायला गेले, त्यावेळेला भावांबरोबर घेऊन गेले होते, विठ्ठल भावांबरोबर घेऊन गेले होते आणि ते अत्यंत शरीराच्या विकल अवस्थेमध्ये होते. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं म्हणजे परस्वाधीन, आत्यंतिक परस्वाधीन अवस्थेत होते. जेव्हा आत्यंतिक परस्वाधीन अवस्थेमध्ये असताना बेळगाव त्यांना महाराज भेटले. तेव्हा महाराजांनी त्यांना विचारलं की आता असं आहे, मला सांगा, एक आपल्याला दाढ दुखली, हात दुखला, कुठं पोट दुखलं, काय झालं तर माणसाला अस्वस्थ राहतं दिवसभर. आनंद म्हणजे काय ह्याची कल्पना यावी म्हणून मी आपल्यासमोर हे केवळ ठेवतो की हे जर आहे तर महाराजांनी त्यांना विचारलं त्या अवस्थेमध्ये परस्वाधीन ज्या वेळेला सगळं शरीर असेल, 90चा काळ असेल वयाचा, अशा अवस्थेमध्ये सर्व लोकांना करावं लागते, परस्वाधीन अवस्थेमध्ये आपण आहोत. अशाही अवस्थेमध्ये त्यांना महाराज विचारतात की आपलं अनुसंधान टिकून आहे ना आणि आपल्याला समाधान आहे ना, आपल्याला समाधान आहे ना आणि आपलं अनुसंधान टिकून आहे ना. त्यांच्या त्याही क्षणी डोळ्यात पाणी आलं की या सत्पुरुषाला माझ्या आत्यंतिक कल्याणाची या क्षणी सुद्धा काळजी आहे, की ज्या क्षणी आता जायचा प्रसंग आला त्याच वर्षी ते वारले पुढे 42 वर्षी पुढे. तर तेव्हा त्या माणसाला त्या क्षणी त्यांनी हे विचारलेलं आहे की आपल्याला हे टिकून आहे ना, तर त्या आनंदापोटी ते अश्रू आहे. वाईट वाटत होतं म्हणून नव्हे, आनंदापोटी आहे. आणि म्हणाले माझं खरोखर मी आत्यंतिक समाधानात आहे आणि माझं अनुसंधान टिकून आहे. महाराज म्हणाले बरोबर आहे, हेच उपासनेचं खरं फळ, हेच उपासनेचं फळ. आपण जी उपासना करतो त्याचं खरं फळ काय तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं अभंग असं आपल्या दृष्टीनं समाधान, त्याला आनंद म्हणा, समाधान म्हणा, आपल्याला जे म्हणायचं म्हणा, कुठल्याही परिस्थितीमध्ये. आता त्यांच्या दृष्टीनं वयाच्या परस्वाधीनपणामध्ये आहे, 90 आहे, बाकी सगळ्या दृष्टीने आहे, त्यांचे स्वभाव आहे, आपल्याला बाकी सगळं माहितच आहे. पण तशा अवस्थेमध्ये सुद्धा त्यांचं केवळ या नामनिष्ठेमुळे, महाराजांच्या वरच्या निष्ठेमुळे त्या क्षणी सुद्धा त्यांचं हे उत्तर वयाच्या ह्या 90 आहे की माझं अनुसंधान टिकून आहे आणि मला समाधान आहे.
हे उपासनेचं फळ. त्यावेळ पुढे ही 3 पिढ्या चालत आलेली शिकवण आहे. म्हणून मी आपल्यासमोर या पद्धतीने ठेवतोय की त्यावेळेला महाराज बाबांच्याकडे वळून म्हणाले की हे तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेलं आहे, हे आपल्याला दाखवण्यासाठी आणलेलं आहे की ही आता स्थिती कशी आहे पहा. आणि नामाच्या साह्याने, निष्ठेच्या साह्याने आपल्याला अशाही अवस्थेत अत्यंत आनंदामध्ये आणि अनुसंधानात राहता येतं, हे आपल्या समोर ठेवण्यासाठी. आणि त्याचं जे उदाहरण आहे, उद्या एखादा म्हणेल हे खरं घडलं का नाही मला माहिती नाही, तुमच्या समोर बघून घ्या, यासाठी तुम्हाला बरोबर आणलेले आहे. असं बाबा म्हणाले होते की 3ऱ्या पिढीतली माझ्या दृष्टीने 3ऱ्या पिढीतली शिकवण आहे. मध्ये तात्यांच्या काळातलं आहे, तर तिथे सुद्धा हे सगळं जे आपला व्यवहार आहे, व्यवहार म्हणजे आपण फार लौकिकात खाली आलो. तात्यांच्या कसला व्यवहार म्हणजे नुसतं नाम आणि प्रेम आहे. देव म्हणजे प्रेम आहे. किती प्रेम आहे तेवढं एक म्हणून सांगतो फक्त, आणि थांबूया की शेवट आपल्याला काय करायचं ते बघून. तर किती प्रेम आहे, पाहण्यात सुद्धा प्रेम आहे, जाणण्यात प्रेम आहे, व्यवहारात प्रेम आहे, ह्या सगळ्यात प्रेम आहे. किती आहे तर आपल्याकडे भीमराव होता, भीमराव वाडवळे आपल्याला माहिती आहे, त्याला आता त्या राहत. तर ते मुंबईला आहे, त्यांना काही रोगात आपल्याला माहिती आहे रोग आला त्याला, आणि उपचारासाठी गेले मुंबईमध्ये आहे. ते महाराजला त्यांच्याकडे आले, तात्यांकडे. तर तात्यांच्याकडे आलेले असतात. तिथून ते त्यांचं जे हे होतं उपचाराचं केंद्र होतं ते परळला होतं. त्यामुळे परळला रोज ते त्यांना घेऊन जायचं टॅक्सीने आणि उपचार करून घेऊन यायचं. आपण हे प्रसंग कल्पना करू शकतो, सगळे प्रपंचातले आहे. तशा अवस्थेत त्यांना तिथं न्यायचं आणि परत आणायचं, न्यायचं आणि परत आणायचं, हे काम चाललेलं आहे रोज. तर हे पाहिल्यावर तिथे भगवंतराव होते. त्यांना भगवंतरावांना हे काय म्हणले तात्या की तुम्ही सायांना राहता, ते जरा परळला जवळ आहे, तर त्यांचा त्रास थोडासा कमी होईल, तर काही दिवस आपण त्यांना तुमच्याकडे ठेवले. म्हणून त्यांच्याकडे ठेवले का, तर त्यांना त्रास कमी व्हावा म्हणून, केवळ त्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून तिथे ठेवले. तर त्यांनी आनंदाने ठेवून घेतलं, कारण आमचं सत्पुरुषच आहे, त्यांच्या घरी आले उत्तम झालं. उलट साधारण मनुष्य एवढा मोठा आपल्याकडे येतोय, तर त्यांनी त्याला ठेवून घेतलं. आजारामध्ये आहेत खूप. आणि त्या काळात त्या एक साधी अगदी छोटी घटना आहे फक्त, की हिवाळा होता, मुंबईसारखे वातावरण असून सुद्धा थंडी पडली ती खूप. त्या दिवशीची परिस्थिती अशी थंडी होती, म्हणून शिगडी पेटवली, कोळसे घालून शिगडी पेटवली. आणि तात्या हे तिथे गेल्यामुळे त्यांनी भगवंतरावांनी तात्यांना सांगितलं की तुम्ही ताई पण या आमच्याकडे, ते आहेत तोपर्यंत तुम्ही पण याल त्या निमित्ताने राहायला. बरं, यांच्याबद्दल एवढा आदर असल्यामुळे तात्या होय म्हणतील म्हणून तात्या, आणि खरोखरच तात्या गेले त्यांच्याकडे राहायला. तात्या 3-4 दिवस तिथे राहिले. ते राहिलेले असताना एका दिवशी थंडी पडली, तर ती शेगडी, कोळशाची शेगडी पेटवली की ह्यांना भीमरावांना हे लागू नये, म्हणजे थोडीशी ऊब मिळावी म्हणून. तर ती शेगडीमध्ये ठेवली, इकडे तात्याचे बसली, शेगडी ठेवली भीमरावांच्या जवळ. तर ती मध्ये ठेवली, कुणीतरी अँगलमध्ये ठेवली. ती ठेवल्यावर तात्यासाहेबांनी हळू भीमरावांच्याकडे पुढे गेली. प्रेम असा व्यवहारामध्ये आज त्याचा अभाव झाला सगळीकडे. मनुष्य विचारायला तयार नाही, घरामध्ये माणसं एकमेकांना विचारायला तयार नाही. त्यावेळेला या साध्या उदाहरणाची सुद्धा आपल्याला कल्पना येऊ शकेल की काय असेल हे. याची कल्पना यावी म्हणून केवळ आपल्यासमोर ठेवलं की ती शेगडी त्यांनी तिकडे सरकून ठेवली. थोड्या वेळाने तात्यासाहेब आपल्या जपात तारात असताना भीमरावांचे ते लक्षात आलं. त्याने अंथरुणावरूनच ती शेगडी परत तात्यासाहेबांच्याकडे सरकली. त्यांना ऊब पडते. हा सांगा प्रपंचामध्ये यापेक्षा आपल्याला काय हवंय. हा तात्यांच्या काळातलं प्रेम आहे, ते आपल्यासमोर ठेवावं म्हणून मी आपल्याला सांगितलं. आता शेवटचं फक्त सांगतो. हे सगळं बघितलं की आपल्याला असं वाटतं की हे सगळं खरं आहे, हे सगळं चांगलं आहे, हे सगळं जमणार का आपल्याला. इथे येतो शेवटी मनुष्य कुठे येतो शेवटी, की शेवटी ह्याच्यावर येतो की हे मला जमेल का, हे मला जमेल का, या पद्धतीने वागणं. महाराज म्हणायचे, महाराजांचं वाक्य आहे म्हणून सांगतो की कुठलीही गोष्ट पाहताना तिचा कठीणपणा कधी डोळ्यासमोर आणू नये, तिचा सोपेपणा लक्षात ठेवावा. हे करायला सोपं आहे. एक शेगडी तिकडे सरकवली, आपल्याला एवढा त्रास नाहीये जेवढा त्या आजारी माणसाला आहे. बरं, आजारी माणसाला असं वाटतं की हे महाराज आहेत साक्षात, त्यांना ऊब लागली पाहिजे तर त्यांच्याकडे सरकावी असं त्यांना वाटते. हा केवळ शेगडी इकडे तिकडे सरकवण्यातला साधा प्रेमाची साधी छोटीशी किरकोळ कृती आहे. ती अवघड आहे का, तर ते लक्षात ठेवून हे लक्षात ठेवा की आपल्याला त्याच्यात सोपं काय आहे, तर हे करायला सोपं आहे. नाम म्हणलं तसं घ्यायला सोपं आहे. आपण कुठे आहोत ते लक्षात घेणं सोपं आहे. फक्त काय आहे की आपल्याला थोडे कष्ट त्याच्यासाठी करायला हवे. आपल्याला जे आपण नामात घेतलं, ज्याच्यामध्ये महाराज होते असा आपल्याला अनुभव आहे, ते आपल्या बरोबर घरी घेऊन जाऊनच त्याचा अभ्यास करायला पाहिजे. त्याच्या बरोबरीनं हे प्रेम आहे, त्याच्या बरोबरीनं त्यांनी सांगितलेली शिकवण आहे, त्याच्या बरोबरीनं मी कुठं आहे ते आहे. या सगळ्याचा अभ्यास आपला महिनाभर पुढे घरी सुरू राहावा, नामाचाही सुरू राहावा, आपण कुठे आहोत त्याचाही सुरू राहावा, कुठे जाता येईल त्याचाही सुरू राहावा. आणि नेहमी हे असं आहे, आपल्याकडे नलिनीकांत गुप्त म्हणून होते, आपल्याला माहिती असतील, तर तेही मोठे साधनी होते.
त्यांनी एक पत्रामध्ये एक छोटीशी त्यांना एक शंका विचारली होती की अवघड गोष्टी जे थोर माणसाने अमके तमके मला जमणार नाही वगैरे. ते म्हणाले एवढं स्वतःचं आकलन तुला झालंय असं तुला वाटतं का म्हणले. ते मोठे साधने माणूस होते. एकच वाक्य विचारलं, एवढ्या आपण का स्वतःला ओळखतो म्हणले. दोष तुमच्या लक्षात आले की मला काही एवढं जमणार नाही, मी केवढा कुठे एवढा आहे वगैरे, हे तुमच्या लक्षात आलं. बाकी गुण कुठे लक्षात आले, संबंध लक्षात आले का म्हणले. स्वतःकडे आपल्याकडे गुणसमुच्चय आहे, गुणांचं सुद्धा भांडार आहे. आपल्यामध्ये सुद्धा गुणांचं भांडार आहे. गुणांचं काहीतरी आढळ असल्याशिवाय इथं महाराजांच्या दारात येऊन तो मनुष्य नाम याला पडणारच या अगदी खात्रीने की तो मनुष्य नाम घ्यायला कसं बसेल. त्याच्यासमोर किती आकर्षण आहे. तो इथे येऊन नाम घेतो, सगळं बाजूला ठेवतो, आपला प्रपंच खर्च करतो, येतो आणि काय मिळतं, आनंद, बस, प्रेम, नाम, हे म्हणजे काय नाही. महाराजांची कृपा, त्याचा अनुभव, एवढं सगळं घेण्यासाठी तो येतो. याचाच अर्थ त्याच्या ठिकाणी गुणसमुच्चय आहे. फक्त आपण त्याच्याकडे बघायचं आहे. असतील तर दोष असू द्या, आपलेच गुण त्याला रेटीत कधीतरी मागे नाही दिलीची खात्री आपण बघूया. महाराजांना प्रार्थना करूया, पुढच्या महिन्याला नाम दिवसाला आम्हाला एकत्र आणा, महिनाभर आमच्याकडून असंच नाम तिथेही करून घ्या, त्याची प्रार्थना करूया. ते आपल्याला चांगलं मागितलंय, दिल्याशिवाय काय राहणार नाही. सद्गुरुनाथ महाराज.